आपल्यातल्या रावण वृत्तीचं दहन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. स्त्रियांना सन्मान द्या, अन्न वाया घालवू नका आणि ऊर्जेची बचत करा, असं मोदी यांनी केलं आवाहन. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 11 ऑक्टोबरपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर. पंतप्रधानांसोबत विविध महत्वपूर्ण विषयांवर करणार चर्चा. काही बुद्धिजीवी आणि कलाकारांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्याशी भाजपाचा संबंध नाही, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं स्पष्टीकरण. राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. मेळावे, सभा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे राजकीय नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू. जेम्स पीबल, मिशेल मेयर आणि डिडियर केलोज यांना भौतिकशास्त्रासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर. मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीला वाशी स्थानकामध्ये आग लागल्यानं काही काळ बंद पडलेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर. महाभियोगाची प्रक्रिया असंविधानिक असल्याचा दावा करत चौकशीला सहकार्य करण्यास अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध. रशिया इथं सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडू मंजू राणी आणि मेरी कोमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत सिमोन बाईल्सनं रचला इतिहास. 21 पदकांची ठरली दावेदार. आणि मुंबई, ठाणे, पुणे आणि सिंधुदुर्गला परतीच्या पावसानं झोडपलं. कोकण आणि मराठवाड्यात काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. आपल्यातल्या रावण वृत्तीचं दहन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं द्वारका श्री रामलीला सोसायटीच्या वतीनं दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते. स्त्री शक्तीचा सन्मान हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. ते पूर्ण करणं हीच महालक्ष्मीची पूजा ठरेल, असंही ते म्हणाले. तसंच अन्न वाया घालवू नका, ऊर्जेची बचत करा आणि प्लास्टिक विरोधी चालवलेल्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी झालेल्या विशेष पूजेत पंतप्रधान सहभागी झाले आणि रावण पुतळ्याचं त्यांनी दहन केलं. भारताला हजारो वर्षांची संस्कृती असून पौराणिक कथा म्हणजे या संस्कृतीला जोडणारा वारसा आहे. इथले उत्सव हे भारतीय समाज जीवनाचं प्राणतत्व आहे. उत्सव आपल्याला जोडतात आणि घडवतातही, असं पंतप्रधान म्हणाले. हम चुनौतियों के साथ चुनौती देने वाले भी हैं और आवश्यकता के अनुसार अपने आप को बदलने वाले भी लोग हैं. समय रहते परिवर्तन लाना, और इसी का कारण है जब कोई कहता है कि हस्ती मिटती नहीं हमारी, क्यों नहीं मिटती, उसका कारण यही है. भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ करणारं पहिलं राफेल लढाऊ विमान काल भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. राफेल या शब्दाचा अर्थ झंझावात असा असून या विमानामुळे भारतीय हवाई दल अधिक सामर्थ्यशाली झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. ते फ्रान्समध्ये बॉर्दो इथं पहिल्या राफेल विमानाचा स्वीकार करताना बोलत होते. भारतीय हवाई दलाचा आज 87वा वर्धापन दिन आहे. राफेल विमान ताफ्यात दाखल होणं महत्वपूर्ण आहे, असं ते म्हणाले. हे विमान निर्धारित वेळेत हवाई दलात सामील झाल्यामुळे हवाई दलाची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. राफेल संदर्भात भारतीय वैमानिक आणि तंत्रज्ञ प्रशिक्षण घेत असून भविष्यात त्याचा भारताला मोठा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दसऱ्याच्या निमित्तानं सिंग यांनी राफेलचं पूजन केलं. त्यानंतर राजनाथ सिंग यांनी या विमानातून स्वतः उड्डाणाचा अनुभव घेतला.
आपल्यासाठी हा अद्भुत क्षण होता. राफेल विमान हल्ला करण्यासाठी नव्हे तर संरक्षणासाठी आहे असं सांगून मे 2022 पर्यंत आपल्याला नियोजित सर्व राफेल विमानांचा ताबा मिळणार असल्याचं त्यांनी यानंतर बोलताना सांगितलं. दरम्यान राजनाथ सिंग यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पॅरिस इथं भेट घेतली. फ्रान्स हा भारताचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण विषयक सर्वसमावेशक चर्चा झाल्याचं संरक्षण सचिव अजय कुमार म्हणाले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग येत्या शुक्रवारी 11 ऑक्टोबरपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान जिनपिंग चेन्नई इथं होणाऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्द्यावर चर्चा करतील. दरम्यान भारत आणि पाकिस्ताननं द्विपक्षीय चर्चा करून त्यांच्यातील समस्या सामंजस्यानं सोडवण्याचं आवाहन चीननं केलं आहे. दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित होण्यासाठी चर्चेला सुरुवात करण्याची गरज आहे, असं मत चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुयांग यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं चीनच्या 28 कंपन्यांवर बंदी घातली आहे. या कंपन्यांवर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आरोप आहेत. शिनजियांग प्रांतात उईगर आणि इतर मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाचं शोषण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. अमेरिका चीनमध्ये होणारे अल्पसंख्याकांचे शोषण सहन करणार नाही असा इशाराही अमेरिकेनं दिला आहे. या कंपन्या अमेरिकी उत्पादन खरेदी करू शकणार नाहीत असं वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांनी स्पष्ट केलं आहे. बंदी घातलेल्या या कंपन्यांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. या कंपन्यांमध्ये व्हिडिओ देखरेख करणारी हिक विजन कंपनी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी मेगाविल टेक्नॉलॉजी आणि सेन्स टाइम यांचा समावेश आहे. काही बुद्धिजीवी आणि कलाकारांवर करण्यात आलेल्या राष्ट्रद्रोहाच्या खटल्याची भाजपाचा संबंध नसल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे. फक्त स्वार्थासाठी मोदी सरकारवर विरोधकांकडून चुकीचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणाचा भाजपा किंवा केंद्र सरकारशी कोणताही संबंध नसल्याचं ते म्हणाले. एका जनहित याचिकेनंतर बिहारच्या न्यायालयानं एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी अफवा पसरवण्यात येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे चित्र विरोधक स्वार्थासाठी उभं करत आहेत. बिहारच्या मुझफ्फरमधील महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुद्धिजीवी आणि कलाकारांवर आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी एका स्थानिक वकिलानं याचिका दाखल केली होती. सरकारला बदनाम करण्यासाठी आरोप होत आहेत, मात्र जनतेला सत्य समजते असंही त्यांनी सांगितलं. दसऱ्यानिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीत इंद्रप्रस्थ एक्सटेन्शन इथं कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते रावण पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सुभाष मैदान इथं रावण दहन केलं. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या करवीर संस्थानच्या शाही दसऱ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाही दसरा सोहळा आनंदात साजरा झाला. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करण्यात आलं. त्यानंतर दसरा चौकात सोनं लुटण्याचा आनंद कोल्हापूरकरांनी घेतला. यासाठी दसरा चौकात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. बैलगाड्या, घोडे, तोफ, भालदार चोपदार, बाअदबची ललकारे यामुळे या सीमोल्लंघन सोहळ्याला राजेशाही थाट आला होता. पूजन चालू झालं की आता चल. विधानसभेवर भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त करत सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणारच असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ते काल मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते. सत्तेवर आल्यानंतर केवळ 1 रुपयात आरोग्य चाचणी करण्यासाठी राज्यभरात केंद्र उघडणार, तसंच राज्यात विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा उपलब्ध करून देणार असं त्यांनी सांगितलं. 10 रुपयात जेवण देणार असून युवा शक्तीला काम मिळालंच पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. युती म्हटल्यावर तडजोड आलीच, तरीही युतीशी प्रामाणिक राहून विधानसभेवर भगवा फडकवा असं आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केलं. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी, मला कर्जमाफी हा शब्दच पसंत नाहीये, मला कर्जमुक्ती पाहिजे आणि पुन्हा सरकार आल्यानंतर मी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार. आणि या सुदृढ महाराष्ट्र करण्यासाठी एक वेगवेगळे रोग जे बळावत आहेत, त्याच्यामध्ये मधुमेह आहे, हृदयरोग आहे, त्याच्या चाचण्या कशा करायच्या आणि म्हणून 1 रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचण्या त्याची केंद्र मी महाराष्ट्रभर करणार, पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार. 1 रुपयात आरोग्याची चाचणी. जे वचन आम्ही जनतेला देतो ते पाळतोच असं सांगून राम मंदिरासाठी विशेष कायदा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सुडाचं राजकारण चाललं आहे अशी टीका करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच सरकार गंभीर नाही, भाजपा शिवसेना सरकारनं फसवी कर्जमाफी केली, सरसकट कर्जमाफी कुणालाच मिळाली नाही असा आरोप करून आपण सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर विधानसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांना 78 कोटींची कर्जमाफी दिली असंही ते म्हणाले. पारनेर तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पाणी प्रश्नासह विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी या उमेदवाराच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. पवार कुटुंबावर कितीही संकटं आली तरी लढतच राहण्याचा निर्धार पवार यांनी व्यक्त केला. या देशाचं बेकार तरुण असतं, दोन गरीब असतं, कुठल्याही दुखणं असलं तर ते दुखणं मांडण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. तुम्ही आमच्या खर्चे भरा आगामी विधानसभा निवडणुकीत विकासाच्या बळावर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. लातूर शहर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचं सांगून लातूरचा मतदार हा महायुतीला विजयी करेल असा दावा निलंगेकर यांनी केला. थोडंफार नाराजगी असते, त्यांना सांगावं लागेल. प्रत्येक ठिकाणी 4-5 जणांनी भरले होते, अनेकांनी काढून घेतले, 1-2 राहिले, ते त्यांनाही आमची समजूत घालण्याचा प्रयत्न शेवटच्या वेळेसपर्यंत आम्ही सांगत होतो आणि भविष्यातही आम्ही समजून घालण्याचा प्रयत्न करू. देशात सगळीकडे द्वेष पसरत चालला असून त्याला सर्वस्वी भाजपा सरकार जबाबदार आहे अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली. बीड जिल्ह्यातील एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बीड इथं बोलत होते. या देशात मॉब लिंचिंग नावाचा प्रकार नसून तो पाश्चिमात्य देशातला आहे असं वक्तव्य संघप्रमुख मोहन भागवत यांनी काल केलं होतं. त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून ओवैसी म्हणाले की देशात मॉब लिंचिंग नाही, मग गुजरात प्रकरण कुठे घडलं, तसंच देशात घडलेल्या इतर घटनांचा दाखला देऊन देशात खरंच सर्वधर्म समभाव आहे का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यानंतर जालना मतदारसंघातले एमआयएमचे उमेदवार इक्बाल पाशा यांच्या प्रचारासाठी ओवैसी यांची सभा झाली. मारे गए वो भी मॉब लिंचिंग है, मॉब लिंचिंग में दलितों को मारा गया वो भी मॉब लिंचिंग है. हर मॉब लिंचिंग होता है, मगर अगर आरएसएस के सरसंचालक ये कहेंगे कि होता ही नहीं है तो मैं उनसे कहना चाह रहा हूं कि बिल्ली जब दूध पीती है तो समझती है कि दुनिया नहीं देख रही, हम देख रहे हैं. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3,96,673 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 67,279 दिव्यांगांची नोंद झाली असून ती राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात 24,197 आणि सांगलीमध्ये 21,742 जणांनी दिव्यांग म्हणून नोंदणी केली आहे. सर्वात कमी 2,329 जणांनी हिंगोली जिल्ह्यात दिव्यांग मतदार असल्याची नोंद केली आहे. दिव्यांगांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची सुविधा देण्यात येणार आहे. दिव्यांगांना केंद्रापर्यंत सुलभपणे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात येतील. दिव्यांग मतदारांना सोयीचं व्हावं म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5,400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावं यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. यंदाचं वर्ष सुलभ निवडणूक अर्थात ॲक्सेसिबल इलेक्शन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत हातभार लावावा यासाठी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदान करणे हा त्याचा एक अधिकार आहे आणि मतदान जर आपण केलंच नाही तर आपण चांगले सरकार हे आणूच शकत नाही. मतदान केले तरच आपण सगळे आपल्या प्रॉब्लेम सगळ्या सॉल्व्ह करू शकतो. मतदान ज्या माणसाला करतो तो माणूस एक सामाजिक कार्य करणारा असावा, चांगले काम करणारा असावा. अशाच माणसाला मतदान करा जे आपल्यासाठी, समाजासाठी, पुऱ्या भारतासाठी काम करतील. अशा माणसांनाच तुम्ही मतदान करावं. मुंबई सीएसएमटी स्थानकातून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या पेंटोग्राफला वाशी स्थानकात आज सकाळी 9:30च्या सुमारास आग लागली. लोकल वाशी स्थानकात आल्यावर पेंटोग्राफमधून ठिणग्या उडाल्या, त्यामुळे ही आग लागली होती. एका अज्ञात व्यक्तीनं डब्यावरच्या पेंटोग्राफवर बॅग अडकवल्याचं आढळून आलं, त्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. त्यानंतर हा डबा गाडीपासून वेगळा काढण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुण्यातल्या सर्वात जुन्या बांगला सांस्कृतिक संस्था बांगिया संस्कृती संसदच्या वतीनं सारबोजनी दुर्गा पूजा 2019ची सांगता काल विजयादशमीला सिंदूरखेलानं झाली. काल देवीचं विसर्जन झालं. शिर्डी इथल्या साईबाबांच्या 101व्या पुण्यतिथी उत्सव निमित्त विजयादशमीच्या पर्वणीवर देशाच्या कोनाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीमध्ये आले होते. मंदिरात आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. सोमवारपासून सुरू झालेल्या या उत्सवाची उद्या सांगता होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी साईबाबांनी समाधी घेतली, त्यामुळे या दिवसाचं एक वेगळंच महत्त्व आहे. साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक, ग्रामपरिक्रमा, ग्रंथपूजन, भजन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या काळात विविध रोपांचं निःशुल्क वाटप करण्यात येत आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. सुरू झालाय रणसंग्राम. या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांची चढाव, आरोप प्रत्यारोप, वार पलटवार, राजकीय उलथापालट, नेत्यांचे प्रचार, त्यांच्या घोषणा. काय आहे मतदारसंघाची स्थिती, काय आहेत जनतेच्या भावना, कोणत्या दिशेला वाहतायत वारे, मतदारसंघांचा आढावा, तिथे होणारी कांटे की टक्कर, राजकीय समीकरण याची सर्वंकष माहिती घेण्यासाठी पहा जनादेश 2019 येत्या 25 सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहायला विसरू नका. जनादेश 2019. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विरोधात असलेल्या महाभियोग चौकशीस सहकार्य करण्यास नकार दिला आहे. या महाभियोगाची प्रक्रिया असंविधानिक असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या 8 पानी पत्रात प्रतिनिधी सभेनं केलेली प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 2020 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यावर भ्रष्टाचाराच्या चौकशीत ट्रम्प यांनी आपल्या कार्यालयाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. प्रतिनिधी मंडळ या आरोपांबाबत चौकशी करत आहे. मात्र कनिष्ठ सभागृहात या मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नसल्यानं ही प्रक्रिया असंविधानिक असल्याचं सांगत व्हाईट हाऊसनं सहकार्यास नकार दिला आहे. आता क्रीडावृत्त. रशियामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मंजू रानी हिनं 48 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. व्हेनेझुएलाच्या खेळाडूचा 5-0 असा पराभव करत तिनं उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेत पदार्पणातच आपलं पदक निश्चित करण्यासाठी तिला केवळ एका विजयाची गरज आहे. तिचा सामना या स्पर्धेतली गेल्या वेळची कांस्यपदक विजेती आणि अग्रमानांकित किम यांग मी या दक्षिण कोरियाच्या खेळाडूशी होणार आहे. 51 किलो वजनी गटात मेरी कॉम हिनं थायलंडच्या जुतामास जेतपॉंग हिला 5-0 असं पराभूत करून जागतिक महिला मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भौतिकशास्त्रासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. जेम्स पीबल, मिशेल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना त्यांच्या संशोधनासाठी संयुक्तरित्या यावर्षीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जेम्स पीबल यांना भौतिक विश्वरचनाशास्त्रातील सैद्धांतिक संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे, तर आपल्या आकाशगंगेत मात्र आपल्या सूर्यमालिकेबाहेर असलेल्या ग्रहाचा शोध लावल्याबद्दल मिशेल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आता उर्वरित बातम्या. अमेरिकेची दिग्गज जिम्नॅस्टिकपटू सिमोन बाईल्सनं इतिहास रचत जागतिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत कारकिर्दीतल्या 21व्या पदकाची कमाई केली आहे. 22 वर्षीय सिमोनचं हे 15वं जगज्जेतेपद आहे. तिच्या या विक्रमामुळे अमेरिका या स्पर्धेत पहिल्या स्थानावर राहिला. बातमी क्रिकेटची. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 303 धावा करणाऱ्या रोहित शर्मानं आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट क्रमवारीत स्थान मिळवलं आहे. रोहित शर्मानं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट 20 मध्ये स्थान पटकावलं आहे. विशाखापट्टणममध्ये झालेल्या कसोटी सामन्यात लागोपाठ 2 शतकं झळकावून तसंच एकूण 303 धावा करणाऱ्या रोहित शर्माला कसोटी क्रमवारीत 17वं स्थान मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध खेळताना रोहितनं दोन्ही डावात दणदणीत शतक झळकावलं आहे. दोन्ही डावात शतक ठोकणारा रोहित जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. भारताच्या विजयात महत्वपूर्ण वाटा उचलणाऱ्या मयंक अग्रवालनं दुहेरी शतक ठोकलं होतं. त्यामुळे मयंक अग्रवाल 64व्या क्रमवारीवर होता. तो आता त्याच्या सर्वोत्कृष्ट 25व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा आधी 54व्या स्थानावर होता. तो आता थेट 17व्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत स्टीव्ह स्मिथच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 गडी बाद करणारा अश्विन आता 10व्या स्थानावर पोहोचला आहे. तर अष्टपैलू म्हणून त्याने टॉप 5 मध्ये स्थान पटकावलं आहे. मोहम्मद शामी 18व्या स्थानावरून 14व्या स्थानावर पोहोचला आहे. तर रवींद्र जडेजा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. राज्यात अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असली तरी मुंबई, ठाणे, पुणे आणि सिंधुदुर्गात दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. मुंबई आणि ठाण्याला परतीच्या पावसानं झोडपलं. मेघगर्जनेसह आणि विजांच्या गडगडाटासह मुंबई आणि ठाण्यात झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत, तर काही भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीत झाली होती. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, बीडमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 11 ऑक्टोबरपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 11 ऑक्टोबरपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर. पंतप्रधानांसोबत विविध महत्वपूर्ण विषयांवर करणार चर्चा. काही बुद्धिजीवी आणि कलाकारांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्याशी भाजपाचा संबंध नाही, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं स्पष्टीकरण. राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. मेळावे, सभा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे राजकीय नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू.
जिम्स पीबल, मिशेल मेयर आणि डिडियर केलोज यांना भौतिकशास्त्रासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर. मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीला वाशी स्थानकामध्ये आग लागल्यानं काही काळ बंद पडलेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर. महाभियोगाची प्रक्रिया असंविधानिक असल्याचा दावा करत चौकशीला सहकार्य करण्यास अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध. रशिया इथे सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडू मंजू राणी आणि मेरी कोमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सिमोन बाईल्सनं रचला इतिहास, 21 पदकांची ठरली दावेदार. आणि मुंबई, ठाणे, पुणे आणि सिंधुदुर्गला परतीच्या पावसानं झोडपलं. कोकण आणि मराठवाड्यात काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात सासूवर चढ जावई हा मराठी चित्रपट.